रूप पाहता लोचनी पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी पाहता सुख झाले
करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे सुख नोहे 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 आये रचे माये के येती माई के दुखाचे जले ते माई के दुखाची जले नाही आधी अंतिम अवसाने नाही आधी अंतिम अवसाने अवसाने ते अवसाने अवसाने नाही आधी अंती अवसाने अवसाने अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे 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 आलावे मना पीसे गोविंदाचे गोविंदाचे लावे मना पीसे गोविंदाचे गोविंदा कामने एका रणे शिसरे तुका मने एका मरण्याची सरे कामने का
महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आदरणीय भजन सम्राट गायन अलंकार आदरणीय कैलासजी गुरुजी पवार आणि त्यांना साथ करतील आदरणीय महाराष्ट्रातील गान कोकिळा आदरणीय ओमकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी वाजवायची. साथ करतील पखवाज अलंकार आदरणीय व्यंकटेशजी महाराज फडगुरुजी आणि त्यांना साथ करतील तबला आदरणीय ज्ञानराजजी महाराज पापळ. एकदा जोरदार टाळी या सगळ्यांकरता वाजवायची. तू एक देव करुणी गावा आपुला तो 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 एक देव करुणी गावा गावा तेने बीना तेने बीना तेने बीना तेरे बिना जीवा तेने बिना जीवा तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुख नो कीर्ति माई के दुखाचे धन कीर्ति माही के दुखाचे धरती तेने बिना जीवा सुख नो हे तेने बिना जीवा तेने बिना जीवा तेने बिना जीवा जीवा तेने बिना जीवा सुख नो कीर्ति माई दुखाची जनिती कीर्ति माई दुखाची जनिती नाही आदी अंती अवसान नाही
नाही आदि अंती नाही आदि नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती अवसाने नाही
वाजवा नाही आधी अंती एक दुःखाचे हिरते माईक दुःखाचे जनी हला विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोए एरती माईकी दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसी लावी मना पिसे गोविंदाची
ए रती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे ए रती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान विठाला 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 समचरण सरोजम सान्द्रणीला बुदापम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयदबलासम विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुमणीन्द्रहै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलापत्नी ज्योधरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानीशवादा पणोदार दक्षिम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुश्रे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक जारो सेवेला गे सेवक जारो सेवेला सेवक थारो सेवेला सेवक थारो सेवेला
विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा सुख सोहळा स्वर्गी नाही. थोडा याला ट्रबल द्यायचा मस्त. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईकी दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी. हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला अभंगाच्या माध्यमातून आम्ही जन्मात आलोत ना तर एक देव आपला करावा. कोणता तुम्ही पुढे सांगणारच आहे. पण तो जर प्राप्त केला तर काय होईल. महाराज म्हणले तेने विना जीवा सुख नोय. बाकी जर पाहिलं गेलं सगळ्या गोष्टी दुःखाच्या आहेत. दुःख बांधवडी आहे ना. मग महाराज म्हणले काय करावं. ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. मग काय करावं. जो अविनाशी त्या भगवंताजवळ जावं. अविनाश करी आपुल्या ऐसे लाभी म्हणा पिसे गोविंदाचे. हे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला फायदा काय तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपलं हे गाव मला वाटतं आपल्या गावाचं नाव शेळगाव बरोबर ना. आणि शेळगाव मधील आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व थोडा मॉनिटर इथं सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय एकनाथ दादा आपण ज्यांना तात्या म्हणायचो. तात्या एकनाथ तात्या मल्हारी खराडे तात्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. तात्यांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये दोन्ही त्यामध्ये कामिनी आई असतील शांताई आई असतील आणि त्यामध्ये माझी दोनही भाऊ असतील. त्यामध्ये दोनही बहिणी असतील. त्यामध्ये विलासदादा आहे राहुल दादा आहे उषाक्का असतील आणि रेखाताई असतील. अशी चारही मुलं आणि या चारही मुलांनी केलेला गोड असा सोहळा. दोन बाजू मांडल्या शास्त्रामध्ये. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं बरं कसं. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज आमच्या या खराडे परिवारानं जो कार्यक्रम आयोजित केलाय याला कृतज्ञता सोहळा असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी तीच बाजू मांडली आहे. याच्यासाठी केला होता टासन शेवटचा दिस गोड व्हावा. माणूस किती दिवस जगला याही पेक्षा त्याचा शेवट कसा झाला याला फार महत्व आहे. आज आमच्या तात्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं मागच्या वर्षी अक्रूर बाबांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित होता. मी पत्रिका सकाळी स्टेटसला ठेवली. मला बाबांचा मेसेज आला की मागच्या वर्षी मी होतो. बाबांचा मेसेज मला सकाळी पडला. म्हणजे मला माहिती नव्हतं की बाबांचं कीर्तन इथं झालं. आणि म्हणून या वर्षी माझ्या वाटेला आलेला हा दैदिप्यमान सोहळा इतका गोड आहे. सोहळा इतका गोड आहे की मला वाटतं की आजचं कीर्तन एखाद्या पुण्यस्मरणाचं नाही आहे. आजचं कीर्तन मला वाटतं एखादा मोठा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन करतोय की काय असा भाव मला या ठिकाणी खराडे परिवाराने या ठिकाणी प्रगट करून दिलाय. मला वाटतं ओंकारजी बरं का कैलाजी गुरुजी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की एखाद्या व्यक्तीचा दशक्रिया घातला की त्या दशक्रिया झाल्यानंतर व्यक्तीचा फोटो कोणत्या कोपऱ्यात पडतो काही सांगता येत नाही. पण मला वाटतं
या चारही मुलांनी आपल्या वडिलांवर इतकं प्रेम केलं की आज पहिलं नाही तर द्वितीय पुण्यस्मरण साजरं करून जगतामध्ये आपल्या वडिलांची मिराशी जोपासण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, हे तुझी चरण सेवा पांडुरंगा या युक्तीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विलासदादांनी आम्हाला, मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी तारीख दिली होती. 5-6 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन चालू होतं आणि कार्यक्रमाचा आज तो दिवस उगवला गेला. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करेल. आज या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंतच नाही तर ज्यांच्यापासून महाराष्ट्रातली गायनाचार्यांची यादी सुरू होते, ज्यांचं गायन ऐकावं आणि ऐकतच राहावं असे माझ्याकडे शब्द आहेत. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य आदरणीय आमचे दादाजी आदरणीय ओमकारजी महाराज जगताप, गोड असं गायन ज्यांचं आहे. एकदा जोरदार टाळी दादाजींकरता वाजवायची. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर गायनाची पद्धत आहे आणि नवे हार्मोनियम ज्यांच्या आवाजापुढे संपतो आणि त्यांचा आवाज उरतो असे ओमकारजी महाराज. वा, द्यावे तेवढे धन्यवाद ओमकार महाराज तुम्हाला. आपण उपस्थित राहिलात. महाराष्ट्रामध्ये सध्या 1 नंबर ज्यांचं नाव आहे गायन क्षेत्रामध्ये असे ओमकारजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरे गायनाचार्य आदरणीय महाराष्ट्रातले लाखो तरुणांच्या गळ्यातला ताईत ज्यांना म्हटलं जातं, ज्या अनेक तरुणांची सुरुवात ज्यांच्या स्टेटसनी सुरुवात होते असे कैलासजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी दादाजींकरता वाजवायची. आदरणीय आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय कैलास महाराजांकरता द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे आदरणीय भजनी मंडळ आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतले आमच्या महाराजांचं नाव काय, रोडे महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत. विनेकरी बाबा लय आवडलं गाड्या मला, काय बी असू द्या. हा, व्यंकटेश बाबा तुमची जुगलबंदी चांगली लावली होती. हा, आणि म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर गोड असं वातावरण आहे. दोनही मृदुंगाचार्य गोड आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातले एक जुना पखवाज आणि जुनं वाजवणं, पण जुनं पण त्याच ताकदीचं वाजवणं आहे आजही. पण व्यंकटेश बाबा तुमच्या जी तालमीतली होते ना त्यांची ताकद कमी पडली बरं का, ते संपले, पण तुम्ही आहेत बरं का अजून त्याच ताकदीचं वाजवणं आहे. व्यंकटेश बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. हे जुना पकवाचे पण गोड आहे, अगदी मनाला भावणार आहे आणि जास्त दडदड नाही, फडफड नाही. जे लागतं ना ते त्यांना वाजवायची, ते नाही वाजवत, ते आम्हाला जे पाहिजे ते वाजवतात. व्यंकटेश बाबा तुम्हाला द्यावे तेवढे एकदा जोरदार टाळी आमच्या महाराजांकरता वाजवायची. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे. दुसरे मृदुंगाचार्य तबलजी आहेत. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य आज तबल्यावर बसलेत, गोड वाजवतायत. अकोल्याहून आलेत, अकोल्याहून या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय ज्ञानराजजी महाराज पापळ. एकदा त्यांच्याकरता सुंदर टाळी वाजवायची. द्यावे तेवढे धन्यवाद. हार्मोनियम वाजवण्याकरता नाना तुम्ही सुद्धा सुंदर वाजवतायत. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमची माऊली HD सगळ्या चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ऋषीदादा असतील, विजयदादा असतील. साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे. असं वाटतं मंडपातल्या कधी म्हातारी उचलावून तू हवा वळावा आणि परत ठेवून द्यावा, फेकून नको लागल तिला. असं गोड सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त काही हे पायावरी, हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. मला वाटतं आपल्यासारखी माणसं जगात नाही का, माहिती का? जगतामध्ये एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगणं वागणं गोड असावं. किती गोड असावं. हे पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला, मग जगण्याची आज गोड असावी. किती गोड असावी. महाराज म्हणले
धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास, एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगण्याच्याच गोड ठेवा ना. किती ठेवा? काकड्यात लिहिलंय उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेविला माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा अजून महाराज म्हणले अनेक प्रमाण आहे तुकोबारायचे. तुकाराम महाराज म्हणले उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेविला माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. मग जाग व्हावं. जाग का व्हावं? तर तुमच्या माझ्यासारखी माणसं जगात नाही. का माहिती का? आपल्यासारखी माणसं जगात नाही. कोणतं राज्य, ज्या राज्यामध्ये जन्माला आलात ही भूमी कोणाची आहे? मला उत्तर अपेक्षित आहे. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, जरा बोला, ही भूमी कोणाची आहे? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, सर बोला, कोणाची भूमी आहे? राजकारण्यांची. कोणाची? संतांची. कोणतं राज्य? मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. महाराष्ट्र. बरोबर. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा मला वाटतं पुणे जिल्हा. बरोबर ना? हे पुणे जिल्हा म्हटलं का? बरं का कैलाची, पुणे जिल्हा. पुणे जिल्हा म्हणजे सामान्य नाही. पुणे जिल्ह्याचा पाया ज्ञानोबारायांनी घातलाय आणि पुणे जिल्ह्याचा कळस तुकोबारायांनी घातलाय. ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस. कोणता जिल्हा? बोला ना. जिल्हा कोणता? पोरवा जरा बोला ना. कोणता जिल्हा? पुणे जिल्हा. बरं, पुणे जिल्ह्यात जन्माला आलात यात काय नवल? ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका मोठ्याने बोला. कोणता तालुका? इंदापूर. इंदापूर सुद्धा तितकाच गोड आहे. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायीवारी करणारा तालुका मोठ्याने बोला. कोणता तालुका? इंदापूर. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका इंदापूर. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येनं येणारा तालुका सुद्धा इंदापूर. आई वडिलाची सेवा करणारा तालुका सुद्धा इंदापूर. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा इंदापूर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा इंदापूर. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तुमचा नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं गोड करा. किती गोड? एक काकड्यात लिहिलंय आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. हे चोर निजल्या नाडोनी बागा, क्या बात है? चोर निजल्या नाडोनी बागा, चोरी निजल्या नाडोनी बागा. चला चला. चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या चोरी निजल्या नाडोनी बागा. हे आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. चला चला वा वा. क्या बात है? आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. जागवणं गरजेचं आहे. आणि एकदा टाळी वाजवा ना. का जागवायचं माहिती का? काकड्यात लिहिलंय ना उठा जागेवार. आता आता मला वाटतं इथं बरेच शिक्षक लोक बसले. बरोबर ना? ऐका थोडं मॉनिटर. का जागवायचं माहिती का? आता शब्द 3 काळापैकी एका काळात लिहिलाय. कालचा जो होऊन गेला दादा, आपण व्याकरण शिकलो बरोबर ना? व्याकरणामध्ये 3 काळ शिकलो आपण. कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? कालचा दुष्काळ. बरोबर ना? आपला भूतकाळ, हा भूतकाळ. आणि आत्ताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे त्याला भविष्य काळ. मग आता शब्द कोणत्या काळात आहे? आता.
वर्तमान काळ किंवा चालू काळात चालू घडीवर मग तुकाराम महाराज म्हणले आता तरी पोटे हा जीव उपदेश आयुष्याचा काय म्हणले आता तरी पुढे हाच उपदेश हा नका करू नाश आयुष्याचा मग आयुष्याचा नाश करायचा नसेल तरी एक काम करावं भजन करावं आणि भजनातून काय होतं माहिती का समाधान मिळतं जीवाला सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान पण एवढं करून सुद्धा काय काय लोक आयुष्यभर पार मारत का ओमकारजी काय लाजी बरं का गुरुजी आमच्या इकडची भजने तर रात रात भजनाला जातात एक एक परातभर एकच भजण्या गुळ संपित एकच आणि एकच गवळ म्हणते घरी येते हा निदान खाल्ल्या सरशी म्हण ना मला वाटतं मानवी जन्मामध्ये आलोत ना तर भजन गोड असं शास्त्रामध्ये असं लिहिलंय विको कमी करू शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे किती वेळा तुम्ही जरा बोला ना किती वेळा मला आवाज आला पाहिजे किती वेळा आंघोळ केली पाहिजे ए आई बोल की किती वेळा आंघोळ केली पाहिजे 3 वेळा आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे तुम्ही शेलगायवाले काय करताय जरा बोला ना तुम्ही 3 वेळा जेवताय हा बरोबर हा आणि एकदाच आंघोळ करताय वरून मला पण सांगता तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना रे महाराज म्हणलेत ना मग काय असावं आमच्या जीवनात भजन असावं आणि भजन जर असेल ना तर आमच्या परमार्थ सुद्धा सार्थकी लागेल शेवटी पस्ताव नको किती गोड म्हणले ते एका ठिकाणी क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया ए क्या किया रे जिसे पाना था उसको ही खो दिया जिसे पाना था उसको ही खो दिया कुछ
महाराज म्हणले मग आम्ही काय मिळवावं याची सुद्धा अर्थ तर लावली पाहिजे. मला वाटतं आपल्याला हे सगळं काही मिळवण्याकरता दिलंय. मला वाटतं तुकाराम महाराजांचे अनेक प्रमाण आहे. दिले इंद्रियात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेने तू जोडसी नारायण नासी जीव पण बहुरव. हे सगळं काय भजना करता मिळाले. पण भजनाची आज गोड असावी. सगळे सुखा करता रात्रंदिवस धडपड करतात पण सुखाचा पत्ता मात्र अजून मिळायला तयार आहे. आपले नामदेव आप्पा शामगावकर एक प्रसंग सांगायचे, कदाचित माहिती असेल. कोणता प्रसंग? मला वाटतं तुमचं गाव कोणतं आहे? शेळगाव. हा, मुक्ताबाईचं शेळगाव. आणि इथलं शेळगावमधला एक सदग्रस्त दुकानात गेला. त्याला एक 100 नारळ घ्यायचे बरं का ओंकारचे, 100 नारळ. आणि 100 नारळ घ्यायचे असल्यानंतर ते दुकानात गेलं आणि दुकानदाराला विचारलं किती रुपयाला नारळ दिला. तुमच्याकडे किती रुपयाला आहे सध्या? मला वाटतं कदाचित 20 रुपयाला असावा. किती रुपयाला जरा बोला ना, किती रुपयाला? 20 रुपयाला. विचारलं 20 रुपयाला. म्हणले यापेक्षा कमी नाही का? शेळगाववाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर इंदापूरला जावं लागेल. बरोबर ना, इंदापूर जवळ आहे तुम्हाला. काही इकडे कोणतं गाव मोठं? इंदापूर. असं भिगवण नंतर घेऊ, थोडं थांबा अगोदर. हा. आणि मग इंदापूरला गेले. इंदापूरमध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. इंदापूरवाले म्हटले 15 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? इंदापूरवाले म्हटले यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुम्हाला भिगवणला जावं लागेल. भिगवणमध्ये किती रुपयाला आहे? तिथं 10 रुपयाला आहे. शेळगाववाल्या गिरायकाला जास्त पाहिजे होते, कमीमध्ये पाहिजे. ते गेले भिगवणला आणि भिगवणला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. भिगवण मला म्हटला किती रुपयाला? 10 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? यापेक्षा जर गुरुजी कमी पाहिजे तर भिगवण मला म्हटलं डायरेक्ट पुण्यात जावं लागेल. पुण्यात. हे गेलं ना पुण्यात. कुठलं होतं ते बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. कुठले होते? हा, शेळगाववाले. ते गेलं पुण्यात आणि पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. पुण्यावाला म्हटले 5 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? पुण्यावाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात जावं लागेल. हे गेलं ना कोकणात. कुठलं होतं ते? हा, आता भीड बसला. हा, आणि कोकणात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. कोकणावाला म्हटला फुकट. स्थाप. कोकणावाला म्हटला फुकट. गुरुजी बरं का, कोकणावाला म्हटलं फुकट. आता याला तेच पाहिजे होतं. हा, तेच पाहिजे होतं. काय थाप नाही, तेच पाहिजे होतं फुकट. आणि मग आहे ना ते कोकणात गेलं आणि झाडावर चढलं. आणि झाडावर चढल्यानंतर एका झाडावर यानं कोयता मारायची वेळ, 50 नारळाचा घड आणि नेमकी फांदीवर कोयता मारायची वेळ. नेमकी वारं आलं नेमकी याचा तोल गेला. याच्या हातातला कोयता खाली पडला पण याच्या हाताला लागली नारळाच्या झाडाची फांदी. खाली पडायची वेळ आणि फांदी हाताला लागली. आरडायला लागलं, धावा पळा वाचवा एकटंच आरडायला लागलं. नेमकी त्या बागातून एक उंटावाला चालला होता. उंटावाल्याने याला पाहिलं. उंटावाला तिथं आला. म्हणला मी तुला खाली गेल पण काय लागतील बोला ना. पैसे लागतील. म्हणला फुकट घेणार नाही. हा म्हणला किती घेणार? तू म्हणला किती देणार? शेळगाववाला म्हटला 1000 रुपये देणार. आता शेळगाववाल्यांना 50-100 रुपयापासून बोली चालू करावं का नाही? शेळगाववाला म्हटला 1000 रुपये देतो. उंटावाला म्हटला 1000 रुपयात जमणार नाही. हा म्हणला 2 देतो. हा म्हणला 2 मध्ये सुद्धा जमणार नाही. 3 देतो. 3 मध्ये म्हटल्यानंतर उंटावाला खुश झाला. म्हणला खाली घेतो. उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंटावर उभं राहिलं. पण अजूनही 2 हाताचं अंतर बाकी. काय करावं? म्हणला 2 मिनिटाचे आपल्याला किती भेटणार आहेत? 3000 रुपये भेटणार आहे. त्याने उडी मारली आणि बरोबर वरच्याचा शेळगाववाल्याचा पाय धरला. तोपर्यंत उंटावरचं वजन हलकं झालं, कमी झालं. उंटाला वाटलं आपलं काम संपलं. आपलं घ्या बसून. उंटाने घेतलं बसून. पाहता काय माझ्याकडं? उंटाने घेतलं बसून. तोपर्यंत वरच्याचे पाय धरले होते. वरचा म्हणायचा पाय सोड. शेळगाववाला म्हणायचं काय म्हणायचा? पाय सोड. खालचा म्हणला तुला 3000चे 6 देतो. 6 3000ची डबल देतो. 6 देतो. पण तू वरचा हात सोडू. तुमचं सुद्धा तेच आहे. त्याला काय हसता? अरे रोज संसारात एकमेकाचे पाय धरताय पण तुम्हाला सुख काय मिळत नाही. महाराज म्हणले दुःख बांधवाटी दुःख बांधवाटी आहे हा संसार. दुःख बांधवाटी सुखाचा विचार
विचार नाही कोठे. मग जन्मामध्ये आलात ना, जर जन्माचं एकमेव महत्व, थोडा त्याला ट्रबल दे. जन्मात एकच महत्वाचं गणित आहे, ते महत्वाचं गणित म्हणजे आमचा मार्ग. आणि तुकाराम महाराज म्हणले तू मार्ग लय महत्वाचा आहे. ज्यानं तो मार्ग निवडला ना त्याचं महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागेल. कसं सार्थकी लागेल? अरे जन्मात आलात ना तर जन्म इतका महत्वाचा आहे. आज आमच्या तात्यांचं द्वितीय पुण्यस्मरण या परिवारानं साजरं केलंय. आखी मी लिहिलंय, माझी उषा कार्यखाताई दोघी जणी बसल्या त्या कीर्तन आल्यात ना. दोघी जणी थोडा मॉनिटर द्यायला, थोडा ट्रबल. दोघी जणी आल्या त्या कीर्तना बस. आणि दोघी जणींना जर विचारलं आखे तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तर दोघींच्या डोळ्यात पाणी येईल. आखे तुम्ही दोघी सांगताल की दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप माझी आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर. असा जुना भ्रम होता. पण मला वाटतं आज तुमच्या जीवनात तुमचा भाऊ आहे बरं का, बापासारखा काळजी घेणारा. दोघे भाऊ, मला विलास दादा आणि राहुल दादा, बरोबर ना, दोघे जण आहेत. पण तात्यांचं गणित लय मोठं आहे. मी लिहिलंय त्यांच्याबद्दल येता येता. मी सांगितलं, सांगून जाईल आज तुम्हाला. थोडी थाप पाहिजे मला. बापाबद्दल बोलायला जर गेलं ना गुरुजी, बापा इतकं थोडा स्वर लावून ठेवा म्हणजे तुम्हाला तीनदा त्रास देणार नाही. बापा इतकं मोठं कोणी नाही. किती मोठा बाप आहे? त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या किविल वाण्या विलास दादांची, राहुल दादांची, उषाताईची, रेखाताईची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. हो, ज्याला बाप नाही त्यालाच कळते. ए उषाका, रेखाताई, तुम्ही दोघी जणी माहेरला यायच्या. माहेरी आल्या की उशिरापर्यंत झोपायच्या. तुम्हाला हा प्रसंग आठवत असेल. उशिरापर्यंत झोपायच्या. पण उशिरापर्यंत जरी झोपल्या तुमचा भाऊ तुम्हाला उठवायला यायचा. आखे उठ, अगं उशीर झालाय. पण तेवढ्यात तुमचा भाऊ यायचा, तेवढा तुमचं तात्या यायचे आणि त्या भावावर धावायचे. हे दाद्या झोपू दे तिला असं म्हणणारे बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही. बापाचं जर गणित जर सांगायला गेलं तर बाप लय मोठा असतो. बाप किती मोठा आहे जगतामध्ये, त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर बाप इतका मोठा आहे. अरे बापाबद्दल कोणी सांगत नाही, पण थोडंसं बोलेल. का बोलेल सांगा? जगतामध्ये आई लहानपणी आपल्याला उचलून घ्यायची. कुठे घ्यायची? आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? सांगू का? आई कडेवर घेते याच उत्तर आहे की जे माझ्या डोळ्याला दिसलं ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. आई समरेषेमध्ये घेते, पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. अरे जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापा इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच बोलून जाईल. किती गोड लिहिलाय बाप. हे माझ्या डोळ्यातली आशवा, माझ्या डोळ्यातली आशवा, एकोणी मायेना पुसताना उरी हो नका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं एक शिका तर लावलेली. मला कसं होता या, मला कसं होता या. कोणी बाबा म्हणताना हे कोणी बाबा म्हणताना, कुणी बाबा म्हणताना उरी होऊन गदाट दोया. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेनं पुसताना उरी होऊन गदाट दोया. गोष्ट बापाची सांगताना. बाप जगातले मोठा आहे. आखे तुम्हाला रडवायचं नाही मला, पण सांगू का जगात त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. तुम्ही जर माहेरला आल्या आणि माझ्या विलास दादानं राहुल दादानं तुम्हाला किती मागाची साडी घेऊ द्या, तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येईल. बघा आता तुम्हाला किती मागाची साडी घेऊ द्या आणि मला वाटतं 5,000ची 10,000ची साडी घेऊ द्या, पण त्या बापाने चुरगळलेली नोट तुमच्या हातात आणून दिली. तेवढं तर तुम्हाला आठवत आहे. त्या भावानं किती मागाची साडी घेऊ द्या
अरे पण महागाची साडी हातात आणून दिल्यानंतर सुद्धा 500 रुपयाची नोट हातात आणून देणारा बाप असतो बरं का. मी माझा बाप सांगल, तुम्हाला रडवायचा अधिकार नाही मला, पण मी माझा बाप सांगल. रोज हे लेकरू महाराष्ट्रभर हिंडतोय म्हणजे अभिमानानं बोलतोय असं काय नाही. महाराज मंडळींना विचारा किती वाजतात रोज झोपायला, त्यांना 3 वाजतात, 4 वाजतात, 5 वाजतात. पण मला वाटतं गाडी घरी गेल्यानंतर अनेक इंजिनियरांनी गुरुजी गाडी बनवली, अनेक इंजिनियरांनी गाडी बनवली. कदाचित गाडीची कमी झालेली फायरिंग हे एखाद्या इंजिनियरला सांगता यायची नाही, पण माझा बाप आणि माझी आई जगातले असे एकमेव इंजिनियर आहे. गाडीची कमी झालेली फायरिंग ज्या इंजिनियरनं गाडी बनवली त्याला सांगता यायची नाही, पण माझे आई वडील जगातले असे एकमेव इंजिनियर आहेत. ही आपल्या लेकराच्याच गाडीच्या आवाजाची फायरिंग आहे. गाडी दारात आली की न पाहता सांगणारे जगातले जर सगळ्यात मोठे इंजिनियर कोण असतील तर ते आपले आई वडील आहेत. आई वडिला इतकं जगात मोठं कोणी नाही. बरीच पोरं म्हणतात आई तुला काय कळतं तू गप्प बस, म्हणतात ना. तुम्ही जर आज खरंच बोला, काल आईचा दिवस होऊन गेला, काल मदर्स डे होता ना. आईला लोक म्हणतात आई तू शांत राहा, तुला काय कळत आहे, तू गप्प बस. पण मला वाटतं आईला जर काही कळत नसतं दादा तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरली असते. अरे आई इतकं जगात कोणी मोठं नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है बड़ी सबसे बड़ी है बंगले, सबसे बड़ी है बंगले, सबसे बड़ी है बंगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे माँ, वावकर जी हाँ सबसे बड़ी है सबसे बड़ी है टाळी वाजवा, टाळी वाजवा एकदा. किती गोड गायलं. या जगतामध्ये त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. आणि मग ते पाठीशी असावे, आणि ते जर पाठीशी असतील तर कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. मला माझं एक वाक्य आठवतं. आदरणीय बाबा म्हणायचे आमचे, विलासदादा मला वाटतं जीवनात बाप आणि पाप पाठीशी असावं. का माहिती का बरं का कैलासजी, ओमकारजी, बाप आणि पाप जर पाठीशी असेल तर कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही माणसाला. बाप पाठीशी असेल तर प्रपंच सफल होतो, आणि पाप पाठीशी असेल तर परमार्थ सफल होतो. या 2 गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. आमच्या जीवनात या गोष्टी असल्याच पाहिजे. बापा इतकं मोठं जगात कोणी नाही. अरे बापाबद्दल कोणी बोलत नाही. वाजलेत 12, मला बोलायचे, संपलंय माझं कीर्तन. पण मी सांगू का, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली. पण हा विचार कोणीच केला नाही दादा. अरे ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला,
तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. अजून बोलून जाईल श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैयाच दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. अरे ज्यानं नाका तोंडात पाणी जाऊस्तोवर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेवजी अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. आणि म्हणूनच सांगून जाईल तुकाराम महाराज म्हणले, या आई वडिलाला आम्ही आमच्या जन्मात एक करून घ्यावं, आणि यांना जर मिळवलं तर आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा एक टाळी वाजवा, टाळी वाजवा. एवढं गोड गायलं. मला वाटतं मी सकाळी एक वाक्य येत नाही आणि ऐकलं. वाक्य असतं बरं का गुरुजी. भगवान काही काही लोकांनाच आवाज देतो बरं का. त्याच्यापैकी तुम्ही दोघं आहात बरं का गुरुजी. का माहिती का? एक इतकं गोड आहे वाक्य. हे भगवान भी क्या अजीब चीज है बरं का चाचा. हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच गला देते. नाही कळलं का? ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच गला देते. दिल और दिमाग के बीच गला देते. नाही कळालं? म्हणजे काय डोक्यानं देवानं गळा दिला यांना. बरोबर इथून काढतात आणि इथं नेतात, आणि कशाने नेतात तर यानं नेतात, आणि कुठं नेतात तर पंढरपूरच्या पाटला जवळ नेतात. हे महत्वाचं आहे. हे लय महत्वाचं आहे. चित्रपट सृष्टीतला गायक नक्की श्रेष्ठ असेल, नक्कीच. त्याचं गाणं ऐकलं का, एकदा ऐकलं का दुसऱ्यांदा ऐकावं वाटतं, पण दुसऱ्यांदा ऐकलं का तिसऱ्यांदा ऐकावं वाटतं, पण चौथ्यांदा ऐकावं वाटत नाही. पण मी कधी कधी धन्यवाद देतो आमच्या या ढवळ्या कपड्यातल्या गायकाला. का? रोज रूप पातळीने 3 वेळा म्हणतात. दिवसातून किती वेळा बोला? 3 वेळा म्हणतात. मला वाटतं 750 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही एकदाही त्या रूप पातळीचा कटाळा आला नाही. एवढी ताकद या ढवळ्या कपड्यातल्या गायकात आहे. उगाच लोक कौतुक करत नाही. महाराज वा, तुमच्या नावात तुमच्या गाण्यात गोडवा आहे. महाराज म्हणले मग एक देव आपला असा करावा. आणि काय होईल एक देव आपला असा केला तर? सुख मिळेल. सुख सगळं काही सुखा करताच चालू आहे. तुम्ही कीर्तनात आलात कशा करता? अरे मला सुख मिळावं म्हणूनच कीर्तनात आलात ना. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. मज लागी दुःख व्हावे, आयसे कोणी भावे ना जीवे, न वंचिता दुःख पावे, न संभवे स्वतंत्रता. पण सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. आज सुखा करता, आपल्या सुखा करता काय काय लोक सीमेवर लढतात हो. सध्या युद्ध चालू आहे हो.
आपल्या भारत देशातल्या सैनिकांकरता सुद्धा कधीतरी आठवण काढत जा. मला वाटतं ऐका रे, 2 जणांची आठवण काढल्याशिवाय कधीच झोपू नका. एक ज्याच्यामुळं आपल्या मुखामध्ये ज्या सुखाचा घास जातोय तो शेतकरी राजा, आणि जो घास खाल्ल्यानंतर आपल्याला सुखाची झोप येते तो सीमेवर लढणारा सैनिक. या सैनिकाची आणि शेतकरी राजाची आठवण काढल्याशिवाय कधी झोपू नका. किती गोड लिहिलंय हे, किती गोड लिहिलंय. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, ए वतन ए वतन ए वतन तेरे लिए, हे दिल दिया है जान दे, ए वतन तेरे टाळी वाजवा. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल शंका आणायची गरजच नाही. इथं ओरिजिनल पेक्षा पण ओरिजिनल इथं आहे. हा म्हणजे ओरिजिनलला सुद्धा जमत नाही एवढं ओरिजिनल इथं आहे. हा मेड इन चायना नाच आहे, मेड इन इंडिया सुद्धा नाही, मेड इन बीड असं आहे. हा हा असं आहे. हा आणि मग ती गोड आहे. पण आपण आपल्या जन्मात आलोत ना, तर जन्माचं सार्थक केलं पाहिजे. का माहिती का? अरे एक जवान तर आता त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर किती व्हायरल आहे. 5 तारखेला त्याचं लग्न झालं आणि 5 तारखेला लग्न झालं आणि 6 तारखेला त्याला कॉल आला की तुम्हाला ड्युटीवर जॉईन व्हावं लागेल. तसंच महाराज 7 तारखेला त्याला ट्रेनमध्ये बसायला जावं लागलं का नाही? अरे तिकडे गेल्या माहिती सगळ्यांना कधी गोळी येईल आणि कधी आपल्याला काय होईल सांगता येत नाही. पण एवढं असून सुद्धा भारत मातेच्या रक्षणाकरता ज्यांनी आपला देह खरं तर समर्पित केला, या सैनिकांचं कधीच आपण ऋण आभार खरं तर फेडू शकत नाही. एवढे अगणित उपकार त्यांचे आहे. अरे जर त्यांना घरची जर आठवण आली ना, ते तुम्हाला फोन नाही करू शकत. आता ते जर तुमची जर आठवण आली ना, मला वाटतं ते तुम्हाला फोन पत्र लिहू शकत नाही. ते हवेला सांगतात. काय लिहितात माहिती का? हे गुजरने वाली, त्याला उठवा, तू झोपला बघा. हे गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर रहेगा मेरा, मेरे घर में मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ को मेरा प्याम दे, मेरे माँ को मेरा प्याम दे. संदेश आते हमें तड़पाते, ओ चिट्ठी आती है, संदेश आते. या जगतामध्ये जर त्यांना जर आठवण आली तर ते आपल्या हवेला सांगतात. मला वाटतं त्यांच्यासारखं अंतकरण जगात कोणाचं नाही. म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्याकरता कधीतरी आठवण काढली पाहिजे. गणित आहे. आणि हे जरी आम्ही धन प्राप्त जर केलं तर महाराज म्हणले तेने विना जीवा सुख नये. मग सुखच मिळवायचंय
तर हे गणित आमचं जन्मातलं सार्थकी लावावं आणि हे सार्थकी लावण्याकरताच आम्हाला नरदेह दिलाय. पण या नरदेहातून काय करावं तर एकदा प्रेमानं भजन करावे. ठोबा रखुमाई फुलाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर एक 5 मिनिटं मी घेणार आहे. अभंग होईल. ऐका ना फुलं अजून वाटतात. चालेल एक 5 मिनिटं घेऊयात आणि म्हणून अभंगाचं पहिलं चरण महाराज म्हणले आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये. आणि एक देव जर आपलासा केला तर तेने विना जीवा सुख नये. मग महाराज हा देव आम्ही आमच्या जन्मातला प्राप्त करावा. कोणता मी तो देव सांगितलाच. कोणता देव ज्या देवाच्या माध्यमातून आमचं जन्माचं गणित सार्थक लागतं. पण आम्ही सुद्धा कधीतरी समाधानी असावं. आम्ही सुद्धा काय करतो वारानुसार देव बदलतो. सोमवाराला का एक देव, मंगळवाराला का एक देव. सोमवाराला का कोणाची भक्ती करतो आम्ही महादेवाची. सोमवार संपला का मंगळवाराला का कोणाची भक्ती करतो देवीची. देवीचा वार संपला दादा की बुधवार आला का कोणाची भक्ती पांडुरंगाची भक्ती. पांडुरंगाचा वार संपला का गुरुवार परत कोणाचा वार दत्तरायांचा. त्यांचा वार संपला का शुक्रवार परत कोणाचा वार बोला ना परत देवीचा वार. शुक्रवार संपला कुठं नाही तर लगेच शनिवार. शनिवार कोणाचा मारुद्रायाचा. लगेच शनिवार वेगळी भक्ती. शनिवार संपला का रविवार परत कोणाची भक्ती खंडोबारायची. खंडोबारायचा वार संपला की लगेच सोमवार परत कोणाची भक्ती. म्हणजे देवाला सुद्धा नक्की कळा नाही की डिपॉझिट कोणाला द्यावा. मानवी जन्मामध्ये एक काहीतरी करा. एक देव करून घ्यावा. पण एक देव जर केला तर समाधान होणं गरजेचं आहे. समाधानी वृत्ती जवळ राहण्याची गरज आहे. सध्या काय झालंय बरं का ना ऐका ना सांगणारा सुद्धा समाधानी नाही ऐकणारा सुद्धा समाधानी नाही. त्या दिवशी कीर्तन संपलं आणि गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. गावाच्या बाहेर गाडी निघाल्यानंतर महाराज एक चांगले जाडजूड कार्यकर्ते मला आडवे झाले. म्हणलं झालं काय ते म्हणले महाराज थोडं थांबा जरा प्रॉब्लेम झालाय. त्यांनी माझी गाडी साईडला घेतली आणि मला जे पाकिट भरलं होतं ते त्यांनी मागितलं. म्हणलं झालं काय ते म्हणले जरा महाराज तुमचे ते चेक करायचे पाकिट किती भरलंय. म्हणलं दरा त्यांच्या हातात दिलं. त्यांनी ते मोजले. ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला बोला ना
असंच ते म्हटले, बरोबर आहे, अन्याय म्हटले. म्हणलं बरं ठीक आहे, मग आता काय करायचं? म्हणले महाराज 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करू. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय मला नकोय का? म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं, ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढ्या समाधानी राहायचंय. किती गोडलेलं आहे. अरे म्हणतात ना समाधानी राहणं महत्वाचं आहे. ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. पण हेच ऐकलं नाही संताचं वचन तर काय होईल? हे जरी नाही काल तरी दुसरं नाही, हे जरी नाही काल कीर्तन 2 मिनिटांमध्ये टाळी वाजवायची सगळ्यांनी. एक घडी सोडायची. तळपत होत तिच्या रूपास
तुझ्यावर बाजवून अशी ती देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून 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 आनंदाने हिंदू मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज की वा टाळी वाजवा टाळी वाजवा. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा 12:30कडे गाठा पोचलाय त्याच्यामुळं जास्त बोलत असताना पुनश्च एकदा गुणीजन मंडळींचे गोड आभार मानतोय. रंगायला काय कवरही चालले कीर्तन पण आता वेळेची मर्यादा आहे आणि पुढे बहुत काय करणे आहे. हा पुढं आणि पावसाचं पण वातावरण झालंय. हे 15-20 मिनिटं मी लांबवणार नव्हतो पण म्हटलं मागून आले त्यांच्या 2 घास हाती लागावे त्यांचा विचार करता करता हे 15-20 मिनिटं लांबवले आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित करतो. व्यंकटेश गुरुजी लय गोड वाजवलं तुम्ही लय गुरुजी करता एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय आमचे ज्ञानराज महाराज अति सुंदर वाजवलं त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ओमकार दादा कैलास दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. जी मंडळी मिळत नाही पैसे देऊन सुद्धा मिळत नाही अशी मंडळी आज आपल्याला मिळालेत. खरं तर विलास दादा तुम्हाला मला वाटतं धन्यवाद द्यावे की एवढं नियोजन केलं. असं नियोजन करण्याकरता पुण्य असावे लागते आणि म्हणून खरं तर आमच्या तात्यांचीच पुण्याई म्हणावी लागेल आणि म्हणून एवढं गोड नियोजन तुम्ही केलं. एका सप्तालाही लाजवेल असं नियोजन करून दाखवलं. पोरं सुद्धा सुंदर. तुम्ही सुद्धा माझी कटकट बडबड 2 तास ऐकली. सगळ्यांचं खरं तर कौतुक करतोय आणि कौतुक करत असताना गेल्या 2 तासामध्ये बरं काही चुकून एखादा शब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. काही चुकलं असेल ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा. ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून तरी माफ करा आणि ज्यांना 1ही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे बरं का. आपला बाप किती श्रीमंत आहे. अरे आळंदीला जर कधी गेलात ना माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे लेकरं का नसणार. शेवटची चाल म्हणताय नाही ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे. हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही कारणास्तव आजच्या कीर्तनातील शेवटची चाल तांत्रिक अडचणीमुळं आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय. तुम्ही कृपा